गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. अथ त्रैलोक्य विजयम श्रीकृष्ण कवचम. अतिशय गोपनीय असे हे कवच आहे. हे कवच आपल्याला सर्व प्रकारे अधिकार योग प्राप्त करून देणारे आहे. हे स्तोत्र चुकीच्या व्यक्तीस कधीही उपदेश करू नये असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. हे कवच आपल्याला सर्वज्ञ बनवते. त्याचबरोबर हे कवच आपल्याला मोक्षही प्राप्त करून देते. त्याचबरोबर आपल्याकडे बुद्धी म्हणजेच सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही देवी निवास करतात. प्रत्येक यज्ञ करून जे पुण्यफळ प्राप्त होते ते आपल्याला अथ त्रैलोक्य विजयम श्रीकृष्ण कवच श्रवण केल्याने प्राप्त होते. याचे 21 पाठ दररोज केले असता सर्व प्रकारे आनंद प्राप्ती होते. प्रत्येकाने हे स्तोत्र श्रवण करावे. अथ त्रैलोक्य विजयम श्रीकृष्ण कवचम विनियोगाः. अस्य त्रैलोक्य विजय श्रीकृष्ण कवचशः प्रजापति ऋषिः गायत्री छंदा श्री राधेश्वरा देवता. त्रैलोक्य विजय प्राप्त्यर्थं पाठे विनियोगाः. ध्यानं कल्पद्रोरतिरमणीय पल्लवेभ्यः प्रोदभूतैर्मणिकरैः प्रसीक्तमीशं. ध्यायेयं कनकनिभांशुके वसानं भुज्जानं दधिनं नीतपयासनीम्. मूलमन्त्राः. ओं नमो भगवते रुक्मिणीवल्लभाय स्वाहा. कवचारम्भाः. प्रणो मे शिरा पातु श्रीकृष्णाय नमः सदा. पायात् कपालं कृष्णाय स्वाहा. पञ्चाक्षरस्मृता. कृष्णेति पातु नेत्रे च कृष्णे स्वाहेति तारकं. हरे नमः इत्येवं हृलतां पातु मे सदा. ॐ गोविन्दाय स्वाहेति नासिकां पातु सन्ततं. गोपालाय नमो गण्डो पातु मे सर्वदा सदा. ॐ नमो गोपाङ्गनेशाय कर्णो पातु सदा मम. ॐ कृष्णाय नमः शश्वत पातु मे धर्मकम्. ॐ गोविन्दाय स्वाहेति दन्तालिं मे सदावतु. ॐ कृष्णाय दन्तरन्ध्रं दन्तोर्ध्वं क्लीं सदावतु. ॐ श्रीकृष्णाय स्वाहेति जीविकां पातु मे सदा. राधेश्वराय स्वाहेति तालुकं पातु मे सदा. राधिकेशाय स्वाहेति कण्ठं पातु सदा मम. ॐ नमो गोपाङ्गनेशाय वक्षा पातु सदा मम. ॐ गोपेशाय स्वाहेति स्कन्दं पातु सदा मम. नमः किशोरवेशाय स्वाहा. पृष्ठं सदावतु. उदरं पातु मे नित्यं. मुकुन्दाय नमः सदा. ॐ ह्रीं क्लीं कृष्णाय स्वाहेति करो पातु सदा मम. ॐ विष्णवे नमो बाहुयुग्मं पातु सदा मम. ॐ ह्रीं भगवते स्वाहा. नखरं पातु मे सदा. ॐ नमो नारायणायेति नखरन्ध्रं सदावतु. ॐ ह्रीं ह्रीं पद्मनाभाय नाभिं पातु सदा मम. ॐ सर्वेशाय स्वाहेति कंकालं पातु मे सदा. ॐ गोपीरमणाय स्वाहा. नितम्बं पातु मे सदा. ॐ गोपीरमन्नाथाय पादौ सत्पातु सदा मम. ॐ ह्रीं श्रीं रसिकेशाय स्वाहा. सर्वं सदावतु. ॐ केशवाय स्वाहेति मम केशान् सदावतु. न कृष्णाय स्वाहेति ब्रह्मरन्ध्रं सदावतु. ॐ माधवाय स्वाहेति लोमाणि मे सदावतु. ॐ ह्रीं श्रीं ऋषिकेशाय स्वाहा. सर्वं सदावतु. परिपूर्णतमा कृष्णा पराचाम्मा सर्वदावतु. स्वयं गोलोकनाथो मामाग्रेयां दिशि रक्षतु. पूर्णब्रह्मस्वरूपश्च दक्षिणें मा सदावतु. नैऋतां पातु मा कृष्णा. पश्चिमं पातु मा हरिः. गोविन्दा पातु मा शश्वतवायव्यां दिशि नित्यशाः. उत्तरें मा सदा पातु रसिकाणां शिरोमणि. ऐशान्यं मा सदा पातु वृन्दावनविहारकृत. वृन्दावती प्राणनाथा पातु मामूर्ध्वदेशता. सदैव माधवा पातु बलिहारी महाबला. जले स्तरे चान्तरिक्षे नृसिंह पातु मां सदा. स्वप्ने जागरणे शश्वत पातु मां माधवा सदा. सर्वान्तरात्मा निर्लिप्ता पातु मा सर्वतो विभु. फलश्रुति इति ते कथितं वस्त सर्वमन्त्रोविग्रहं. त्रैलोक्यविजयं नाम कवचं परमद्भुतं. मया श्रुतं कृष्णवक्त्रात् प्रवक्तव्यं न कस्यचित्. गुरुमभ्यर्च विधिवत कवचं धारयेत्तु य. कंठे वा दक्षिणे बाहु सोऽपि शृण्वन् संशया
स च भक्तो वसेद् यत्र लक्ष्मीर्वाणी वसे तदा यदि स्यात् सिद्धः कवचो जीवन्मुक्तो भेत्तु स निश्चितं कोटिवर्षाणां पूजया फलमाप्नुयात् राजसूयसहस्राणि वाजपेयशतानि च अश्वमेधायुतान्यैव नरमेधायुतानि च महादानानि यान्यैव प्रादक्षिण्यं भुवस्तदा त्रैलोक्यं विजयसास्य कलार्णाहन्ति षोडशीं व्रतोपवासनियमा स्वाध्यायो अध्ययनं तपा स्नानं च सर्वतीर्थेषु नास्यार्हन्ति कलामपि सिद्धित्वम् अमरत्वं च दासत्वं श्रीहरेरपि यदि स्यात् सिद्धः कवचा सर्वप्राप्नोति निश्चितं स भवेत् सिद्धकवचो दशलक्षं जपेत् तुजा यो भवेत् सिद्धः कवचः सर्वज्ञा स भवेत् ध्रुवम् इदं कवचमध्यात्वा भजेत् कृष्णं सुमन्ददेः कोटिकल्पप्रजप्तोऽपि न मन्त्रा सिद्धिदायकाः गृहीत्वा कवचं वत्समहिर्निक्षत्रियं कुरु त्रिसप्तकृतो निशङ्कः सदानन्द अवलीलया राज्यं देयं शिरो देयं प्राणो देयाश्च पुत्रक एवं भूतं न कवचं न देयं प्राणसङ्कटे इति श्रीब्रह्मविवर्ते त्रैलोक्यबीजं श्रीकृष्णकवचं सम्पूर्णम् गोपाल कृष्ण भगवान की जय द्वारकाधीश भगवान की जय। हे अतिशय गोपनीय असे हे कवच आहे। हे कवच आपण दररोज श्रवण केले असता आपल्याला अधिकारपद प्राप्त होतो, त्याचबरोबर सर्व प्रकारे रक्षण होतं। त्रैलोक्य विजय प्राप्तीसाठी अतिशय उपयुक्त असे हे स्तोत्र आहे। वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश प्राप्ती होऊन आपल्याला कार्यसिद्धी होते। असे हे अथ त्रैलोक्य विजयम श्रीकृष्ण कवचम दररोज श्रवण करावे। आपणा सर्वांना विनंती आहे, आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, तसेच कमेंट करायलाही विसरू नका। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु सियावर रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की जय।